पदभार होता। त्याबद्दल माझा निरोप समारंभ आयोजित केलेल्या या ठिकाणी सन्माननीय नगराध्यक्ष मॅडम, सन्माननीय उपनगराध्यक्ष, सर्व सन्माननीय नगरसेवक, माझा जो सत्कार केला त्याबद्दल मी सर्वांचा आभार मानतो। आपल्या अर्धापूर शहरामध्ये 12 ऑगस्ट 2021 ला कोविडच्या पार्श्वभूमीवर मी नगरपंचायत सेनगाव या ठिकाणाहून बदलीने इथं आलो। सुरुवातीच्या काही पिरियडमध्ये फक्त अर्धापूर नगरपंचायतचा पदभार होता, परंतु जिल्हाधिकारी इटनकर सर आणि सन्माननीय त्यावेळेचे तत्कालीन सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण साहेबांनी माझ्याकडे जिल्हा सहआयुक्त नगरपालिका प्रशासन शाखेचं निवडणुका घेणे यासारखी कामं आली। प्रभाग रचना नियमानुसार अतिशय काटेकोरपणाने पार पाडली। आता जे सोनाजी मामांनी सांगितलं की आमचा वॉर्ड अनारक्षित झाला, त्यामागं कारण होतं की अनुसूचित जातीचे जागा सुद्धा चक्राकार पद्धतीने राखीव केले जावे असा सुप्रीम कोर्टाचा आदेश असल्यामुळं मागच्या वेळेला जे अनुसूचित जातीला जागा राखीव होती ती वगळून त्याच्यानंतरची प्रभाग अनुसूचित जातीसाठी राखीव व्हावा असं होतं। त्यावर सोनाजी मामांनी आक्षेप घेतला, परंतु ते ओपन जागेवरती निवडून आले। परत जिल्हाधिकारी सरांच्याकडे जेव्हा सर्टिफिकेट घ्यायला आले त्यावेळेला परत त्यांनी ती आठवण करून दिली की मला जरी आमची जागा जरी अनारक्षित झाली तरी मी अनारक्षित जागेवरून परत निवडून आलो। त्यामुळं मला त्या गोष्टीचं काही नंतर काही वाटलं नाही। आपण निवडून आलात त्यामुळे आनंद झाला आणि त्यानंतर शहराच्या प्रत्येक गोष्टीमध्ये आम्हाला हातभार लावता आला याचा आनंद आहे। सुरुवातीच्या पिरियडमध्ये परिस्थिती अशी होती की आमच्याकडे एकही घंटागाडी नव्हती। कचरा हा म्हाडा कॉलनीमध्ये टाकला जायचा, तेथील लोक येऊन तक्रारी करायच्या। सगळ्यात पहिल्यांदा सर्व नगरसेवकांना विश्वासात घेऊन आम्ही घंटागाडीचं नियोजन केलं। या अर्धापूर नगरपंचायतचे जे पदाधिकारी आहेत, मागच्या काउन्सिल कुठल्याही परिस्थितीत कुठल्याही निर्णयामध्ये कसल्याच प्रकारचा आढेवेढे न घेता खंबीरपणानं प्रशासनाला साथ दिली। त्यामधूनच म्हणजे ज्या शहरामध्ये कचरा कुठं टाकावा ही समस्या होती तिथपासून तर आजपर्यंत आपल्याला घनकचऱ्याच्या साईटवरती सर्व प्रकारच्या डेव्हलपमेंट्स करण्यासाठीचे आपले कामं सुरू आहेत। आता इथं गाजीभाई आहेत, त्यांचं एक काम होतं जे की डेव्हलपमेंट वर्क्स होतं त्यांच्या वॉर्डामध्ये घेतलेलं पूर्वीच्या काउन्सिलमध्ये। मी आल्या आल्या जिल्हा सहआयुक्त असल्यामुळं त्याच निधीतून त्या डम्पिंग यार्डकडे जाणारा रस्ता घेतला। त्यांच्या वॉर्डातलं काम कमी केलं आणि तिकडे जाणारा रस्ता घेतला। फक्त एक वेळा विनंती केली की हे काम गरजेचं आहे आणि ते केलं पाहिजे, तुमच्या वॉर्डातील काम नंतर बघू। त्यांनी एका शब्दावरती ते पूर्ण पैसे तिकडे वर्ग करण्यासाठी परवानगी दिली आणि आमच्या डम्पिंग यार्डकडे जाणारा रस्ता झाला। त्यामुळं शहरातील कचरा योग्य ठिकाणी जाऊ शकला। हे सांगण्याचं कारणच हे आहे की आमचे जे सर्व सन्माननीय सदस्य आहेत हे सर्व प्रकारच्या कामांना अगदी निसंकोचपणे पाठिंबा देत असतात। सन्माननीय तत्कालीन पालकमंत्री तथा सार्वजनिक बांधकाम विभाग मंत्री अशोक चव्हाण साहेबांनी एक वेळा अमृत 2.0 योजना लॉन्च झाल्यानंतर फोनद्वारे सांगितलं की आपल्याला वरिष्ठ पातळीवरती त्या सूचना केल्या। प्रधान सचिव नगर विकास विभाग यांच्याकडे सूचना केल्या, त्यांच्याकडून थेट मला फोन आला जिल्हा सहआयुक्त म्हणून, आणि जिल्ह्यातील जेवढ्या नगरपालिकामध्ये तलाव आहेत त्यांचं विकसन करण्याचं आपल्याला अंदाजपत्रक 2 दिवसात तयार करून सबमिट करायचं होतं असं सांगण्यात आलं। अमृतच्या पोर्टलवर 2च दिवसामध्ये आम्ही अर्धापूर, भोकर, माहूर आणि देगलूर या 4 नगरपालिकांचे DPR सबमिट केले। हे 4ही DPR मंजूर झाले। आज रोजी माहूरचं काम
पूर्ण झालंय, अर्धापूरचं काम 90% पूर्ण झालंय, भोकर तलावाचं काम 50 ते 60% पूर्ण झालंय. किंवा असे अंदाजपत्रक सबमिट करायचे होते, ते स्वीकारणं केंद्र शासनानं बंद केलं, कारण निधी तेवढाच होता. तर अशा पद्धतीनं आपल्या शहरामध्ये कामं करण्याचा मला योग आला. इथं नवनियुक्त मुख्याधिकारी आहेत, आमचे सहकारी आहेत. त्यांना एकच सांगायचं आहे की सर्व लोकांचा, सर्व नगरसेवकांचा पाठिंबा मिळतो आणि इथं बऱ्यापैकी बेस आपल्याकडं तयार झालेला आहे, परंतु सर्व प्रकारची कामं पुढे न्यायची आहेत. आता जे वाचनालयाचा विषय झाला, तसंच अर्धापूरच्या बाबतीत सुद्धा त्यांचा आग्रह आहे. एक गोष्ट आहे की सन्माननीय अशोक चव्हाण साहेबांना प्रत्येक काम अतिशय बारकाईनं आणि मोठ्या स्केलवर करण्यासाठी आवडते. त्यामुळं नगरपंचायत जरी असली तरी इथं सर्व नागरी सोयी सुविधा असाव्यात यावर त्यांचा भर असतो. त्यामुळं आमच्या शहराला मागच्या 5 वर्षापासून रस्त्यांची कामं न करू देता ड्रेनेज लाईन आधी पूर्ण करा, म्हणजे आधी पाणी पुरवठ्याची लाईन करा, मग ड्रेनेज लाईन करा, मग आपण रस्ते घेऊ, असा साहेबांचा आग्रह असल्यामुळं आपण माझ्या सुरुवातीच्या पिरियडमध्ये पाणी पुरवठ्याची लाईन पूर्ण करून, म्हणजे पाणी पुरवठ्याची टेस्टिंग वगैरे करून ड्रेनेजचा प्रस्ताव सबमिट केला होता, जो की आज 70-80% पूर्ण झालाय. त्यातील फेज 2 आपल्याला मंजूर करून घ्यायचा आहे. विशाल लंगडे साहेबांचा आणि 13 नंबर वॉर्ड, हे 2 वॉर्ड शहबाज खान प्रतिसाद मिळाला. ज्या गोष्टी नियमामध्ये होत नव्हत्या त्या समजून दिल्यानंतर आता जसं भांगे साहेब म्हणाले की कुठलंही हे म्हणजे त्यांना वाईट वाटलं नाही, हे खरं तर चांगली गोष्ट आहे. कारण मी तर माझं काम फक्त एवढं होतं की हे नियम आहे, या नियमानुसार हे काम होऊ शकत नाही हे तर मी सांगितलं, पण तो नियम आपण समजून घेतला आणि त्यामुळं आपलं हे मोठेपण आहे की काही कामं झाली नसतील पण ते नियमामुळं झाली नाही, हे आपण येथील सर्व नागरिक ते समजून घेत असतात. कुठलाच राजकीय पदाधिकारी नियमाच्या बाहेर जाऊन काम करण्यासाठी सांगत नाहीत, ही एक चांगली गोष्ट आहे. किंवा नियम माहीत नसल्यामुळं जर काही काम सांगितलं आणि आपण जर ती गोष्ट लक्षात आणून दिली, फायदा होईल. सर्व कर्मचारी बांधवांना सुद्धा माझ्याकडून, मी मुख्याधिकारी किंवा एक नगरपालिका चालवायची आहे म्हणून बऱ्याच वेळेला मला ओरडावं लागलं असेल, परंतु जे शासनानं आपल्याला दिलेलं कर्तव्य आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं ज्यांच्यासाठी आपल्याला शासकीय अधिकारी कर्मचारी म्हणून नियुक्त केले, त्या लोकांची सेवा, त्यांना सर्व्हिसेस लवकरात लवकर मिळाव्या या कारणासाठीच मी कुणालाही रागावलो असेल. त्यामुळं याबद्दल कुणीही वाईट वाटून घेण्याचं कारण नाही. यापुढं सुद्धा अर्धापूर शहरातील सर्व नागरिकांना शासन ठरवतील त्या सगळ्या सेवा विहित मुदतीत, विहित कालावधीमध्ये आणि दर्जेदारपणानं आणि विनम्रतेने आपल्याकडून दिल्या जाव्यात आणि आपण ते द्याल अशी अपेक्षा बाळगतो. पाणी पुरवठ्याची योजना हा एक मोठा इश्यू आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे. सर्व जे सहकारी आहेत त्यांनी मुख्याधिकारी यांच्यासोबत सहकार्यानं हे सर्व प्रश्न निकाली काढतील आणि नांदेडच्या बाजूला असलेले हे छोटंसं शहर नांदेडचं उपनगर बनेल आणि त्या दृष्टीनं आपल्याला प्रयत्न करायचे आहेत. आपल्या शहरामध्ये अतिशय चांगलं आणि हिंदू मुस्लिम दृष्टीनं सौहार्दाचं वातावरण आहे. येथे आपले जे सर्व नगरसेवक आहेत ते सुद्धा अतिशय चांगल्यापणानं गुण्या गोविंदानं या ठिकाणी शहराचं वातावरण राहील असे प्रयत्न करतात. त्यामुळं शहराचा निश्चितच विकास होईल याबद्दल शंका नाही. मी या जिल्ह्यातीलच रहिवासी, त्यामुळं त्या कार्यक्रमाला आम्हाला बोलवावं. निश्चितच निरोपाच्या वेळेला अश्रू येतात, त्यामुळं निरोप देताना मलाही दुःख होत आहे, परंतु निश्चित या शहरातील सर्व लोक असतील ते त्यांच्या प्रेमामुळं 4 वर्षामध्ये, 3 वर्ष 10 महिन्यामध्ये अतिशय चांगला कार्यकाळ माझा राहिला आहे.
यापूर्वीचा जो इतिहास होता त्यामधून अतिशय सकारात्मक बदल आपण शहरामध्ये लोकांमध्ये घडवलाय. नगरपालिकेकडे लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन चांगला झालाय आणि हीच बाब आपल्याकडून पुन्हा अपेक्षित आहे. त्यामुळं नवनियुक्त इथं मुख्याधिकाऱ्यांना मी शुभेच्छा देतो. सर्व माझ्या सहकाऱ्यांना धन्यवाद देतो. त्याचबरोबर सर्व सन्माननीय नगरसेवक यांचे सुद्धा आभार मानतो आणि थांबतो. जय हिंद.